नमस्कार, मी डॉक्टर सुचित तांबोळी, बालरोग व बालविकास तज्ञ. 12वी आणि 10वीच्या परीक्षा आहेत, तर या परीक्षांना तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मी आलेलो आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, तर या परीक्षांना तुम्ही विदाऊट टेन्शन कसं काय तोंड द्यायचं, तर हे सर्वात महत्वाचं आहे. कारण तुम्ही आता वर्षभर अभ्यास केलेला आहे, तो अभ्यास तुम्हाला नक्की परीक्षेत आठवणार आहे. पण तुम्ही जर टेन्शन घेऊन गेलात तर तुम्हाला तो अभ्यास आठवणार नाही. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स होऊन जायला पाहिजे. तुम्ही तुमच्या मनात सगळे विचार करायला पाहिजे की मी आता एकदम चांगलं करतोय, मी माझं सर्वोत्तम देणार आहे. आणि हे सगळं देत असताना मी कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेणार नाहीये. आणि मग परीक्षेचा पेपर लिहिताना काय करणार आहे, तर परीक्षेचा पेपर लिहिताना मी परीक्षेच्या पेपरचे 4 भाग करणार आहे. एक समास असतो, दुसरा मधला भाग जो असतो त्याच्यामध्ये आम्ही इंट्रोडक्शन, डेफिनेशन असे जे काही महत्वाचे मुद्दे असतात तर ते मुद्द्याची नावं नुसती लिहिणार आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या पार्टमध्ये आपण ऍक्च्युअली लिखाण करणार आहे की ज्याच्या म्हणजे जे डिस्क्रिप्टिव्ह वर्णन असतं ते. आणि शेवटच्या पार्टमध्ये आपण फिगर काढणार आहे. अशा प्रकारचा जर पेपर तुम्ही लिहिला तर तो पेपर अतिशय आकर्षक बनतो. आणि त्याच्यात पानं पण जास्त लागतात, कारण तुम्ही फक्त 1/4 पानच लिहिता असता. आणि शिवाय तुमचे पॉइंट्स पण क्लिअर कळतात त्यांना, फिगर्सही एक्सप्लेनेटरी असतात. त्याच्यामुळे तुम्ही जर असा प्रकारचा पेपर लिहिला तर तुम्हाला गॅरंटी आहे मला की अतिशय चांगले मार्क पडतील. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, पेपरला जाताना निदान कमीत कमी 6 तास झोप आवश्यक आहे. झोप झाली पाहिजे व्यवस्थित. त्याचप्रमाणे सकाळी नाश्ता झाला पाहिजे. आणि कारण आपण जर विदाऊट नाश्ता केलं तर आपल्याला हायपोग्लायसेमिया होतो, मग आठवत नाही, म्हणजे जे वाचलंय तेही आठवणार नाही. त्याच्यामुळे नाश्ता झाला पाहिजे, आपल्याला झोप झाली पाहिजे. आणि आपलं प्लॅनिंग असलं पाहिजे की आपल्याला कुठल्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे. कारण ते सर्वात महत्वाचं आहे की जर समजा आपल्याला ठराविक वेळ, त्याच्यासाठी आपण आधी प्रॅक्टिस केलेली पाहिजे की आपण पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस आधी झाली पाहिजे. आणि कुठल्या परीक्षेला किती वेळ द्यायचा आहे, परीक्षेतल्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे त्याप्रमाणे जर गेलात तर मग तुम्हाला ऐन वेळेला आता शेवटी 1 तास राहिला, अर्धा तास राहिला, माझं आता खूप राहिलंय असं नाही होत. म्हणजे काही वेळेला आपण काही प्रश्नांना खूप वेळ देतो, काही प्रश्नांना मग कमी वेळ पुरत नाही. हे प्रकार नाही झाले पाहिजे. याच्यासाठी प्लॅनिंग पण महत्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही परीक्षेचा अभ्यास शांतपणे करा. आता मन प्रसन्न ठेवा, कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका आणि काळजी न करता परीक्षेला सामोरं जा आणि चांगल्या प्रकारे पेपर लिहा. तर तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि त्यानंतर आपण 10वीच्या आणि 12वीच्या मुलांसाठी कल तपासणी करत असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचं तुमचं मार्गदर्शन आम्ही करू की तुम्ही कुठल्या प्रकारे पुढे चांगल्या यशस्वी होऊ शकता आयुष्यामध्ये. याच्यासाठी 5 तासाची एक तपासणी आहे, ती तपासणी आपण करू शकतो. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला खालील फोन नंबर दिलेला आहे संपर्कासाठी. तो संपर्काच्या नंबरला तुम्ही जरूर फोन करा. आणि त्याचबरोबरीने तुम्हाला आणखीन आम्ही बऱ्याच गोष्टी सांगत असतो. उदाहरणार्थ 12वीच्या मुलांच्यासाठी आम्ही नीट काउन्सिलिंगचं ते घेणार आहे. तर ती परीक्षा नीटची झाल्यानंतर लगेच आपल्याकडे ते सुरू होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण त्याचं मार्गदर्शन करतो. त्याला आता 10 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे नीट काउन्सिलिंग पण एक महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबरीने आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या सगळ्या मार्गदर्शनामध्ये तुम्हाला पुढच्या आयुष्यात सक्सेस होण्यासाठी तुमच्या जीवन कौशल्य आणि अभ्यास कौशल्य यांचं मार्गदर्शन करत असतो. तरी या सर्व गोष्टींचा विचार करा आणि त्याप्रमाणे तुम्हाला स्वतःला एकदम प्रगल्भ बनवा आणि यशस्वी व्हा. तुम्हाला पूर्ण मनापासून परत एकदा शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.